सरकार आरक्षण देतं आणि उडवून टाकतं असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। मंत्री म्हणतात सगळे सोयरेचं आरक्षण टिकणार नाही, कारण हेच देणार आणि उडवणार सुद्धा हेच असा आरोप जरांगे यांनी केलाय। सरकारने भूमिका बदलल्यामुळे आम्ही आमच्या मूळ मागणीसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर भुजबळ मंत्रिपदाचा मराठ्यांविरोधात गैरवापर करतायत असाही घणाघात त्यांनी केलाय। छगन भुजबळ तुमच्या सत्तेत येतो, तुम्ही त्याला मंत्रिपद देता आणि त्याचा गैरवापर तो आमच्या मराठ्यांच्या विरोधात करतोय। ते आम्ही त्यांना समजून सांगितलंय, तुम्ही त्याच्या नादाला लागून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका हे समजून सांगितलंय। आता ते टीका समजितेल, धमकी समजितेल, ते नाही पण त्यांचे ते माकडं ते बोलायला लावते परत मराठ्याचे 4-2 तिथं हिंडत आहेत मागं पुढं मागं पुढं मागं पुढं। गिरीश महाजन साहेब काय म्हणाले, ही टिकत नाही, सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी टिकत नाहीत। काय देतो तुम्ही देणार आहेत, तुम्हीच उडीणार आहेत। आमच्या लक्षात आलं आत्ताच, तुम्ही देणार उडीणार तुम्हीच। जसं 13% आरक्षण दिलं तुम्हीच, वकील तुमचाच होता, वकील तुम्हीच लावला आणि उडून टाकलं। आताही 10% आरक्षण तुम्ही दिलं, त्याच्या अगोदरच याची एका दाखल झाली। तुम्ही बदललात ना, आमच्या मूळ मागणीवर आम्ही पुन्हा आलो। सगळ्या स्वारी सुद्धा अंमलबजावणी पाहिजेच आम्हाला, तो मुद्दा सोडत नाहीत आम्ही।